नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय टी सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क 22.414 हा जो युनिट आहे याचे जे युनिट आहे त्या युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आज युनिट नंबर 1 चे आपल्या MSBT समर 24 एक्झामसाठी जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट युनिट जो आहे याच्यामध्ये तो आहे फंडामेंटल्स ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क. तर आता हा जो युनिट आहे याच्यामध्ये जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आज आपण या ठिकाणी बघू. तर हा जो युनिट आहे फंडामेंटल्स ऑफ डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, हा युनिट ॲज पर द MSBT करिक्युलम याच्यासाठी 12 मार्क्स 12 मार्क्ससाठी हा त्यांनी दिलेला आहे. तर 12 मार्क्ससाठी दिलेला असताना देखील समर 23चा जर आपण ॲनालिसिस जर केलं तर तो 18 मार्क्ससाठी यामध्ये विचारलेला होता. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जे आहे फर्स्ट क्वेश्चन जो होता तो होता डिफाईन कम्प्युटर नेटवर्क. हा 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला होता आणि करेक्ट डेफिनेशन जर असेल तर त्यासाठी 2 मार्क होते. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये डिस्क्राईब द डेटा कम्युनिकेशन स्टँडर्ड्स, यामध्ये 2 स्टँडर्ड्स येतात, डी फॅक्टो अँड डी ज्युरी. हे दोन्ही स्टँडर्ड 1-1 मार्क्ससाठी असे हे 2 क्वेश्चन 2-2 मार्क्स या ठिकाणी विचारले होते. त्यानंतर एक्सप्लेन द कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन. आता हा जो क्वेश्चन आहे हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये जो आहे जे डेटा कम्युनिकेशनचे जे कंपोनंट्स आहे, तर कंपोनंट्स मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बघितलेलं आहे की सेंडर, मेसेज, त्यानंतर रिसिव्हर, हे जे आहेत हे 5 कंपोनंट्स त्यामध्ये आपल्याला राईट करून त्याची जी डायग्राम आहे ती डायग्राम आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची होती. आणि याच्यामध्ये डायग्रामसाठी 1 मार्क आणि एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशनसाठी 1 मार्क. याच्यामध्ये मेसेज, सेंडर, रिसिव्हर, ट्रान्समिशन मीडिया आणि प्रोटोकॉल हे जे 5 कंपोनंट ते पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो होता याच्यामध्ये तो होता मोड्स ऑफ कम्युनिकेशन. तर आता मोड्स ऑफ कम्युनिकेशन आपल्याला माहिती आहे की 3 मोड्स आहेत, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स आणि सिम्प्लेक्स. तर हे जे होते 3 मोड या ठिकाणी आपल्याला राईट करायचे आहेत. आणि हा जो क्वेश्चन आहे हा पुन्हा 4 मार्क्ससाठी जो आहे तो हा क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला मोड्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये जे मी आता जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये 1 मार्क जो आहे तो डायग्रामसाठी आणि 1 मार्क जो आहे तो एक्सप्लेनेशनसाठी आहे. आणि यामधले कोणतेही 2 तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो 6 मार्क्ससाठी जो आहे हा क्वेश्चन आहे डिफरन्शिएट एनी 6 पॉईंट बिटवीन लँड अँड वॅन. तर या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला 6 पॉईंट राईट करायचे आणि 6 मार्क त्या ठिकाणी होते. त्यानंतर आपण जर बघितलं विंटर 23 ला जो आहे 12 मार्क्सचा जरी त्याला वेटेज दिलं असलं तरी 20 मार्क्ससाठी हा युनिट जो आहे तो विचारला होता. याच्यामध्ये पुन्हा लिस्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटर नेटवर्क. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला ॲडव्हान्टेजेस लिस्ट करायचे होते आणि कोणतेही 2 तुम्ही राईट जरी केले तर 1 मार्क त्याच्यासाठी दिलेला होता. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे प्रोसेस ऑफ डेटा कम्युनिकेशन. यामध्ये पुन्हा तुम्हाला जी डेटा कम्युनिकेशनची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये सेंडर, रिसिव्हर, मीडियम, मेसेज आणि प्रोटोकॉल हे सर्व असतं, ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी ड्रॉ करायची होती. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे नेक्स्ट क्वेश्चन होता 4 मार्क्ससाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन होतं क्लायंट सर्व्हर आणि पीअर टू पीअर नेटवर्कचं. सो कम्पेअर क्लायंट सर्व्हर अँड पीअर टू पीअर नेटवर्क. तर क्लायंट सर्व्हर नेटवर्क आणि पीअर टू पीअर नेटवर्क हा 4 मार्क्ससाठी तुम्ही एनी 4 पॉईंट त्याच्यामध्ये राईट करू शकत होते. त्यानंतर पुन्हा मोड्स ऑफ कम्युनिकेशन सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स हा जो आहे हा 6 मार्क्ससाठी जो आहे तो क्वेश्चन हा विचारला होता. यामध्ये 3 जे आहे मोड्स सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. तर प्रत्येकासाठी तुम्हाला 2-2 मार्क या ठिकाणी दिलेले होते. तर त्याच्यासाठी डायग्राम आणि एक्सप्लेनेशन असे प्रत्येकाच्यासाठी 2-2 मार्क त्या ठिकाणी होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला तर जो आहे एक्सप्लेन वाईड एरिया नेटवर्क अलॉंग विथ इट्स ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर हा वाईड एरिया नेटवर्क आपल्याला जे लॅन वॅन मॅन आपण जे बघितलं आहे तर त्यामध्येच हा क्वेश्चन होतो. तर याच्यामध्ये हा 6 मार्क्सचा क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला एक्सप्लेनेशन जे होतं विथ डायग्राम त्याच्यासाठी 2 मार्क
ॲडव्हान्टेजेससाठी 2 मार्क आणि डिसॲडव्हान्टेजेससाठी 2 मार्क असं 6 मार्कचं डिस्ट्रीब्युशन करून हा जो क्वेश्चन आहे हा 6 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलेला होता. त्यानंतर आपण नेक्स्ट जर एक्झामकडे गेलो, समर 2022 14 मार्क्ससाठी हा युनिट जो आहे फर्स्ट युनिट विचारला होता. त्याच्यामध्ये कम्प्युटर नेटवर्कची डेफिनेशन, डिफाईन अ कम्प्युटर नेटवर्क, त्यानंतर डिफाईन बिट रेट अँड बाउंड रेट, एक मार्क्ससाठी ह्या 2 डेफिनेशन तुम्हाला विचारल्या होत्या. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुन्हा 2 डेफिनेशन प्रोटोकॉल आणि बँडविड्थ एक मार्क्ससाठी ही विचारली होती. त्यानंतर डिस्क्राईब द मोड्स ऑफ कम्युनिकेशन, पुन्हा मोड्स ऑफ कम्युनिकेशनचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स तुम्ही राईट करू शकता. पुन्हा हा जो आहे हा 4 मार्क्ससाठी विचारला आहे. वरती हे जे तिन्ही क्वेश्चन होते डिफाईन, हे तिन्ही डेफिनेशन ह्या 2-2-2 मार्क्ससाठी, म्हणजे हा 6 मार्क्सच्या डेफिनेशन विचारल्या होत्या. आणि त्यानंतर 4 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये डिस्क्राईब द मोड्स ऑफ कम्युनिकेशन, डिस्क्राईब द कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन विथ डायग्राम, त्यामुळे पुन्हा मीडियम, मेसेज, प्रोटोकॉल, सेंडर, रिसिव्हर हे जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं 4 मार्क्ससाठी. आणि लास्ट एक ऍप्लिकेशन लेवल आपल्याला क्वेश्चन म्हणता येईल. कन्सिडर नेटवर्क विथ 8 कम्प्युटर्स विथ नेटवर्क आर्किटेक्चर शुड बी यूज पेअर टू पेअर और क्लायंट टू सर्व्हर. सो कोणतं नेटवर्क यामध्ये यूज केलं जाईल, पेअर टू पेअर की क्लायंट सर्व्हर, हे तुम्हाला जस्टिफाय करायचं होतं. त्यामध्ये पण तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. त्यानंतर विंटर 2022चा जर विचार केला तर याच्यामध्ये पुन्हा 18 मार्क्ससाठी जे आहे तुम्हाला हा जो विचारलेलं होतं त्याच्यामध्ये पुन्हा नेम्स द कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन सिस्टीम, त्यामध्ये पुन्हा तुम्हाला सेंडर, मीडियम, मेसेज, प्रोटोकॉल ते राईट करायचं होतं. त्यानंतर नीड्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क हे 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं होतं. त्यानंतर मोड्स ऑफ कम्युनिकेशन पुन्हा हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स ते तुम्हाला राईट करायचं होतं. त्यासाठी 4 मार्क्समध्ये हा विचारला होता. कम्पेअर लॅन अँड वॅन इन 4 पॉईंट्स, पुन्हा लॅन अँड वॅनचं कंपॅरिझन जे आहे ते विचारलेलं आहे 4 मार्क्ससाठी. आणि 6 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ डायग्राम प्रोसेस ऑफ क्लायंट सर्व्हर अँड पेअर टू पेअर नेटवर्क. तर क्लायंट सर्व्हर नेटवर्क आणि पेअर टू पेअर नेटवर्क हे जे आहे याच्यामध्ये एक्सप्लेनेशन 3-3 मार्क्सला जे आहे ते तुम्ही एक क्लायंट सर्व्हर आणि पेअर टू पेअर त्याची एक डायग्राम वगैरे ड्रॉ करून हा 6 मार्क्ससाठी विचारला होता. त्यानंतर समर 19चा जर आपण बघितलं तर 14 मार्क्ससाठी हा फर्स्ट युनिट विचारला होता. त्याच्यामध्ये पुन्हा कम्प्युटर नेटवर्कचे डेफिनेशन आणि त्याचे टाईप, त्यानंतर कम्प्युटर नेटवर्कचे ऍप्लिकेशन स्टेट द व्हेरियस नेटवर्क कम्प्युटर नेटवर्क ऍप्लिकेशन 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन होते. त्यानंतर कंपॅरिझन अॅनालॉग अँड डिजिटल 4 मार्क्ससाठी इन 4 पॉईंट यू कॅन राईट हिअर. Then next question, describe the process of data communication in various mode, पुन्हा सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. म्हणजे जर आपण बघितलं ह्या सर्व क्वेश्चन पेपरमध्ये जे जे पॉईंट्स आहेत ते रिपीटेड, मोड्स ऑफ कम्युनिकेशन असेल, डेटा कम्युनिकेशनची प्रोसेस असेल, कम्प्युटर नेटवर्कची डेफिनेशन असेल, हे जे आहे हे रिपीटेड आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर विंटर 2019चा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये 14 मार्क्ससाठी हा विचारला होता. आणि त्याच्यामध्ये पुन्हा बिट रेट आणि बाउट रेट ह्या एक मार्क्ससाठी 2 डेफिनेशन, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तो. त्यानंतर लिस्ट द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा कम्युनिकेशन सिस्टीम, याच्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीमचे जे कॅरेक्टरिस्टिक्स ते 2 मार्क्ससाठी. त्यानंतर 4 मार्क्सचा जो क्वेश्चन जर आपण बघितले तर त्यामध्ये ड्रॉ अँड एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, पुन्हा त्याच्यामध्ये सेंडर, रिसिव्हर, मीडियम, मेसेज, प्रोटोकॉल हे तुम्हाला ड्रॉ करून एक्सप्लेन करायचे आहे 4 मार्क्ससाठी. आणि पुन्हा हे जे 3 मोड्स आहे आपले कम्युनिकेशनचे, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स, तर हे तुम्हाला विचारले होते 6 मार्क्ससाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला युनिट नंबर 1 मध्ये आतापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले आहेत. तर तुम्ही हे क्वेश्चन जे आहेत हे व्यवस्थित करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जे काही क्वेश्चन पेपर ही असणार आहे समर 24ची, यामधून नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन विचारतील. तर जे काही IMP क्वेश्चन्स या ठिकाणी आपण डिस्कस केले तर त्याला त्या पद्धतीने वेटेजनुसार त्याचं तुम्ही स्टडी करा. हे जे काही सर्व क्वेश्चन्स आहेत आणि याच्यासाठी लागणार जे स्टडी मटेरियल आहे तुम्हाला, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, त्या लिंकवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. थँक्यू.